सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल. तर गाईज आम्ही चाललोय फिरायला. ते कुठं चाललोय ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आत्ताच कमेंटमध्ये जाऊन सांगा का गेस करा मी कुठं चाललो असेल. तर गाईज आम्ही इथं पोहोचलेलो आहे. एवढ्या प्रवासाच्या नंतर गाईज आपण पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. जाऊया थोड्या वेळात आतमध्ये. खूप तडका वाटतो इथे. तडका नाही, खूप ऊन आहे गाईज. आणि इकडचे रस्ते पूर्ण गावातला एरिया आहे गाईज, तुम्ही बघू शकता. तर गाईज आपण इथं मुख्य दारावरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता बाहेरूनच किती चांगलं दिसतंय. इथं महादेवाची मोठी मूर्ती आहे. इथं सगळे मावळे आहेत. इथं फडणवीस साहेब आहेत वाटतं. गाईज आता एंट्री करूया आतमध्ये. समोरच मंदिर आहे गाईज. तर गाईज जाऊया वरती. आणि आपले महाराज गाईज वरती येऊन आपण बघू शकता. आणि खाली गाईज तिथं शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनची सर्व कथेचा फोटो असे बनवलेले आहेत, मूर्त्या. इथं हे शहाजीराजे भोसलेत. शहाजीराजे भोसलेच आहेत ना, लिहिलेलं आहे तिथे काय. हां, शहाजीराजे भोसले इथं खाली लिहिलेलं आहे गाईज सगळं. आणि इथं राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, मा साहेब. त्याच्यावर लाईटच येते. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पाठीमागून गाईज तुम्हाला लाईट देत असेल. एकदम क्लिअर येणार नाही. इथं खाली सगळी इन्फॉर्मेशन आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. इथं राजमाता जिजाऊ साहेब शिकवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवसंस्कार. इथं शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठा घेतली होती. इथं भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणे. सद्गुरू संत तुकाराम महाराज. इथं स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता
त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे इथं खाली. आणि इथं शिवाजी महाराज त्यांच्या शेतकऱ्यांविषयींचे धोरण इथं खाली आहे. इथं भूमी फाळ असणारा नारंगांना शिवाजी महाराज. इथं अफजल खानाचा वध. अफजल खानचा वध आहे. अफजल खानचा वध. मग ते पण तेच आहे. तो जीवा महाला होता आणि हा इथं अफजल खानचा वध आहे. इथं शिवाजी महाराजांच्या काळातली तलवारी, शस्त्र, वाघनखे पण आहेत गाईज. प्रत्येक शस्त्राचं इथं तुम्हाला सगळी माहिती वगैरे ते पण लिहून दिलेली इकडं. किती वजन आहे, त्यांची लांबी किती आहे, ते कशासाठी यूज करतात, ते कशापासून बनले वगैरे सगळी माहिती. इथं तलवारीत सरपणी तलवार गाईज मिळत आली. शाहिस्ता खानाची फजिती झाली गाईज ते वाले. आग्र्याहून सुटका झाली त्याचा. इथं संभाजी महाराज पण आहेत. छत्रपती संभाजी महाराज गाईज. तानाजी मालुसरे. कुठला किल्ला? तानाजी मालुसरे. कुठला? कोंढाणा किल्ला गाईज चढताना. आणि तुला इथं वापस तलवारी वगैरे आहेत. गांडपट्टा पण आहे गाईज इकडं. मोठा ढाल पण आहे. इथं कणखर, दस्तान, साखळी बाणा पण आहेत. चिलखते. हिरोजी इंदुलकर. हिरकणी माता गाईस. राज्याभिषेक सोहळा. छत्रपती संभाजी महाराज. महाराणी तारा. गाईस एवढ्या सगळ्या मूर्त्या झाल्या आणि आपण तिकडून सुरुवात केली ती. इकडून
या टोकापासून सुरुवात केली आणि आपण ह्या टोकापर्यंत आलेलो आहोत. आणि हे मधीत मंदिर आहे. हा तिथे शिवाजी महाराजांचे फोटो वगैरे आहेत गाईज. गाईज आपण वरती आलोय, तुम्ही बघू शकता. आता इथं वापस गर्दी वाढलेली आहे. 4 वाजलेत गाईज आता. आणि हा बाहेरचा नजारा आहे. पूर्ण दगडानेच बनवलेलं आहे. दगड आहे. इथून तुम्ही बघू शकता गाईज बाहेर. नेहाला काय झालं? काय झालं नेहा? गाईज चटके लागत आहेत इकडं. आणि इथून बाहेर तर इथं बनवलेत दुकानं थोडेफार इथं दुकानं आहेत. आणि असं पूर्ण इथं मंदिराच्या मंदिराच्या पुढं पूर्ण हिरवगार आहे. तुम्ही बघू शकता इकडं. आणि यांचं इकडं फोटोशूट चालू आहे वेगळी. एकदम वेगळ्या स्टाईलमध्येच फोटो काढणं चालू आहे बघा. हे बघा, एकदम वेगळी स्टाईल काढता येते. व्हिडिओज काढता येते. पण इथं तोफ वगैरे पण ठेवलेली आहे गाईज, तुम्ही बघू शकता. सो गाईज, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर बाय गाईज.